वसई विरार महानगरपालिकेच्या या वर्षीचा अर्थसंकल्प आज स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी महापौर रुपेश जाधव यांना सादर केला। तब्बल 24 कोटी 16 लाख शिल्केचा हा अर्थसंकल्प आज यात नव्या योजनेचा समावेश करण्यात आला आहे। यावेळी सभापती यांनी परिवहन समितीचे अंदाजपत्रही सभागृहाला सादर केले। या अर्थसंकल्पात पालिका क्षेत्रात आरोग्य सेवा विनामूल्य देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागातील मालमत्ता कर वाढवण्याची शिफारसही करण्यात आली आहे। आज सभागृहाने दहशतवादी हल्ल्याचे वीरमरण आलेल्या जवानांच्या पत्नींना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला। वसई विरार पालिकेच्या या वर्षाच्या शिल्कीचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी सभागृहाला महापौर रुपेश जाधव यांना सादर केला। या संकल्पात पालिका क्षेत्रातील मालमत्तेचा सर्वेक्षण करण्याचा शिफारसी बरोबरच अधिकृत 700 फूटवरील बांधकामांना शास्ती लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचबरोबर ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तांना टप्प्याटप्प्याने कर आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। स्वातंत्र्य सैनिक त्यांची विधवा पत्नी यांना मालमत्ता करात 100% सूट देण्यात येणार आहे। अग्निशमन यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी 61 कोटी 56 लाख रुपयांची तरतूद, पाणी पुरवठा योजनेत लक्ष देण्यात आले असून सूर्यपाणी पुरवठा योजना त्याचबरोबर MPGची रखडलेली 69 गावांची पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी 4.5 कोटी रुपयांची तरतूद, देहरजी धरण आणि सुसरी प्रकल्प पूर्णत्वात नेण्यासाठी तसेच सातवली, कामण, कवडास आणि खुलसापाडा या योजनेवर भर देण्यात आला आहे। घनकचरा प्रकल्प, शहरात उभारण्यात येणारे उडान पूल उभारण्यासाठी 45 कोटी, परिवहन सेवेतून प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी 100% सूट, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना 50% सूट, अंध, दिव्यांग, मूक, कर्णबधिर, मुलींना अर्थसहाय्य, त्याचबरोबर अशातील मुलांनार्थ अर्थसहाय्य, महिला बाल कल्याण कार्यक्रमाअंतर्गत विधवा, निराधार, परित्यक्त्या यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आखण्यात आल्या असून त्यात अर्थसहाय्यसह त्यांना प्रशिक्षण याबरोबर श्रमसाधना, आधारमाया, जीवनदायिनी योजना, उत्तरदायी योजना, ज्ञानमयी योजना अशा वेगवेगळ्या नव्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे। मागासवर्गीयांसाठीही वेगवेगळ्या योजनांचा समावेश, क्रीडा संजीवनी योजनेअंतर्गत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांच्या प्रोत्साहनार्थ अनुदान, वृक्ष संवर्धन अंतर्गत यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे। पालिका क्षेत्रात नक्षत्र उद्यान, निसर्ग उद्यान, वनस्पती उद्यान, शहरातील विविध भागातील चौक, वाहतूक, बेटे, उद्याने या ठिकाणी विविध जाती धर्मांच्या स्थानिक लोकांची ओळख पदवणारी शिल्पे निर्माण करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे। शहरात वाढणारे प्रदूषण पाहता बॅटरीवर चालणाऱ्या ई-बस सुरू करण्याची शिफारस या बजेटमध्ये करण्यात आली आहे। अर्थसंकल्प सादर करताना सुदेश चौधरी यांनी शेरोशायरी करून उपस्थितीची वाहवा मिळवली। मान्य स्थायी समितीने मंजूर केलेला अर्थसंकल्प आज आम्ही महासभेसमोर ठेवलेला आहे। एकंदरीत 2263 कोटीचा हा अर्थसंकल्प, या अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही प्रकारची करवाढ दरवाढ न करता सर्वसामान्यांचं हित लक्षात ठेवून हा अर्थसंकल्प आम्ही महासभेसमोर ठेवलेला आहे। एकूण कितीचा अर्थसंकल्प आहे? नवीन काय ठळक बाबी आहे त्याच्या? एकूण 2263 कोटीचा हा अर्थसंकल्प आहे, ज्यामध्ये महिला बालकल्याण आणि मागासवर्गीय कल्याणकारी योजनांमध्ये भरघोस आम्ही त्याच्यामध्ये वेगळ्या योजना आम्ही इंट्रोड्यूस केलेल्या आहेत। मागासवर्गीय कल्याणकारी योजनेतून आम्ही 20 कोटी रुपयाची वाढ करून मागासवर्गीय कल्याणकारी योजनांमध्ये वेगवेगळ्या ज्या योजना आहेत आणि त्याचा लाभ म्हणजे सामान्यातील सामान्य घटकापर्यंत पोहोचायला पाहिजे, हे आमचं उद्दिष्ट आहे। सर, शहीदांसाठी काय योजना केलेल्या आहे? शहीदांसाठी पुलवामामध्ये जे अतिरेक हल्ला झाला आणि त्यामध्ये जे जवान आपले शहीद झाले CRPFचे, ह्या शहीद जवानांसाठी आम्ही ज्या बॅग दरवर्षी आम्हाला प्रशासन देत होते, या बॅगा आम्ही नाकारून तो जो निधी आहे 5-7 लाख रुपये तो शहीद जवानांच्या